नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत व्हेज दम बिर्याणी। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपण दावत बासमतीचा भात तयार करून घेतलेला आहे। इथे आपण लकी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, धना पावडर, शाही बिर्याणी मसाला, हळद पावडर आणि मिरची पावडर हे सगळं अर्धा चमचा घेतलेलं आहे। आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतलेलं आहे। दही घेतलेलं आहे 3 चमचे, तूप घेतलेलं आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ, रेड कलर घेतलेला आहे, ते ऑरेंज कलर घेतलेला आहे, सॉरी रेड नाही, ग्रीन कलर घेतलेला आहे, व्हिनेगर घेतलेलं आहे अर्धा चमचा, कांदा घेतलेला आहे, गाजर, कढीपत्ता, शिमला मिरची, फ्लावर, बीन्स, पनीर आणि कोथिंबीर। आपण गॅसवर कढई ठेवली, त्यात आपण 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल गरम होतंय। आपण भात शिजवताना त्यात गरम मसाले घातलेले आहेत। कढीपत्ता घालणार आहोत, कांदा, आपण चांगला फ्राय करणार आहोत। आता आपला कांदा चांगला गोल्डन झालेला आहे। आपण आलं लसणाची पेस्ट टाकून देऊया। 1 मिनिटासाठी त्याला फ्राय करून घेऊ। सर्व भाज्या घालून घेणार आहोत, गाजर, शिमला मिरची, फ्लावर, बीन्स, चांगलं मिक्स करून आता या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत। आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्यात आपण पनीर घालून घेऊया। आपण हे सर्व मसाले यात टाकून घेणार आहोत। मीठ चवीनुसार, आपण भातात मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं। कोथिंबीर घालणार आहोत। यात आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपण दही टाकणार आहोत यात। आता 2 मिनिटासाठी याला वाफ देणार आहोत कमी गॅसवर। आपण झाकण काढणार आहोत। यात आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। आता 1 मिनिटासाठी कमी गॅसवर याला झाकण ठेवून वाफ घेऊ। आता आलेलं आहे, आपण झाकण काढून घेणार आहोत। याला छान असे भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या, यातले अर्धे आपण काढून घेणार आहोत। त्याला दम देणार आहोत। आता हे आपण अर्धी भाजी काढून घेतली, अर्धी कढई तशीच आहे। आपण अर्धा भात त्यात टाकणार आहोत। त्यावर आपण तूप घालून घेणार आहोत। कोथिंबीर, आपण भाजी काढली होती अर्धी, ती भाजी टाकून घेणार आहोत। राहिलेला भात आपण आता
टाकणार आहोत. आपण आता तूप घालून घेणार आहोत. आपण कलर घेतले होते, त्यात आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण ते कलर टाकणार आहोत. कोथिंबीर घालणार आहोत. आता कमी गॅसवर 5 मिनिटं आपण याला वाफ देणार आहोत. अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण याला काढून घेऊया गॅसवर. आपण लेअरनुसार काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता काय छान दिसते आपली बिर्याणी. अशा प्रकारे आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.